बाई आता गावात उसने पैसे मागत इंगले या बाबा बाई कोणी उसने पैसे द्यायला तर बाबा असा झापा गाडी तो लोक म्हणत्या त्या नवरा का एखाद्या नोकरीला आहे का तुला उसने द्यायचे आणि या मोड्याला लाज आहे का काही अय बाबा अय उठा ना आज गट्टाभर झोपू दे काय उठा 1 मिनिट मालकाचे फोनवर फोन येऊ राहिले ए बाबा उठणार रे बाबा उठ ना काय बाई याला काय रोग आला बाई हा कधी उठत सुटत झोपत कधी उठत सुटत झोपत तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही अहो किती घे झोपलाय का काय राक्षसवाणी मी काय म्हणून राहील तुम्ही ऐकता का या घरमालकाचे फोन बा किती येऊन गेले इकडे बा डोळा खोला ना जरशे हा डोळा खोला पा पाहिलं का किती फोन येऊन गेले आणि तुम्ही इकडे झोपा घेत असल्या मी आता गावात पैसे उसने मागत हिंडले हा तिकडं मला एकाच जाऊन पैसे द्या ना तुम्ही इकडे या बरं तुमची गुंगी तशी नाही जाणार इकडे या तुम्ही पहिले मा बापाकडे ठुवायला दिले हा मा बापाकडे ना ठुवायला दिले या काय राक्षस आणि आडतो हा बाई ताण ताण संबड बसविले असं हा व अशा पाटांना द्या इकडं खाली हा झोपमोड केली माहिती मला झोपमोड खदडभर खाऊन घ्यायचं भदडभर हागून यायचं आणि घरी झोपा घ्यायच्या हा तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही हा इकडं घर भाडं इकडं पहा माझ्याकडं डोळे लावून इकडं पहा ना तुम्ही अहो घर भाडं द्यायचंय पैसे द्या घरामध्ये 1 रुपया नाही आता गहू तांदूळ संपलेत काय खाणार तुम्ही शान खाणार आहे काय 1 दिवस कामाला गेले ना 8 दिवस घरी राहिले हा कायला आणि तिकडं काय काढून द्यायचंय काय हॉटेलमध्ये जेवायला जायचं आणि तिकडं काय करायचं काय नाही माकड काय नाही माकड ठेवायला नाही तुम्ही माकड ठेवायला दिले मा आई बापाकडं माकड ठेवायला दिले यासाठी माझं लग्न केलं काय तुम्ही हा बिंडोक बाबा हा का तुम्हाला शिस्तीत विचार राहिले मी कामाला जायचंय का नाही जायचंय जाणार आहे का नाही जाणार आहे कामाला कुठं 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 जा कामाला कुठे बी जा मला काय सांगा त्या हा हे घर भाड्याचं स्वतःच नाही तुमच्या बापाने कमवून नाही ठेवले हे घर भाड्याचं नाही रे कर मग मीटर कापून नेलं ते मीटरची वायर कापून नेली लाईट बिल भरलं नाही तर जाऊन ते लाईटची काय घे ना आपल्याला नसली लाईट तो कोण बिल भरत एवढं बाबा मला स्वयंपाक पाणी करायचं राहतो मला दिवसभर घरात राहायचं राहतं हा पंखा नाही काय नाही झोप येत नाही रात्रीची कुठं मरणाचं घर पण गरमट होतं त्याच्यात आवडीतो बाबा जाऊ का म्हणलं जाऊ या बा मी तुम्हाला शेवटचं सांगते आता तुम्ही कामाला जाणार आहे की नाही जाणार आहे मला खरं सांगा आता नाही तर मी सरळ बॅग भरण आणि सरळ माहेराचा रस्ता धरल हा जाईन मी कामाला कधी आजपासून जातो निघा मग लगेच उठा नाही तर मग मला बॅग भरायला जातो हमाली करतो हा निघा मग लगेच जाऊ का ते सिमेंटच्या गाड्या जातो ना माझ्या तिकडे एखाद्याच्या उपटीत बस पण मग पैसे आणून दे मला घरात घर मालकाला पैसे द्यायचे त्याचे पैसे भेटत आहे का मला काय माहिती रे बाबा जाणार आहे नको ना डोकं खावतू नाही तर मी डोकं फोडून घेईन मी माझं स्वतःच जातो मला कटकट कटकट गिळायला कसं लागत 2 टायमाचं भले भले घाली तो तोंडामध्ये मग बस का पावदा सर हा आऊ तसा काही का पाचता बाई त्या सांग लग्न नसतं केलं तर हे परवडलं असतं ना मला कायला दिला असेल याच्याकडे काय पाहिलं असेल काळा उंदराकडं हा कायला दिला मा बापानी मा गळ्यात मारून आखाईस दिवसभर झोपतो खातो ना आगतो खायची भरती नसती त्या घरमालकाची बी बाई नुसते फोनावर फोन चालू झालेत काय करावं काय नाही असं झालं मला तोंड जोडायला माणूस भेटा ना आपल्याला काय आरामशीर पैसे या ना घरमालक या ना हो यायचं नाही आज घर झालं थकलं किती हा थकलं ते मला माहितीये मग म्हणजे 2 महिन्याचं थकलं नाही तर इडून मागे देत होते मी क्लिअर हो पण आता लगेच द्या बरं आता लगेच हा आता लगेच कुठून देऊ मी नाही
हा हे बघा तुमचं सामान बाहेर काढलं जाईल. का बरं? हो मग अहो 2 महिन्याचं भाडं थकलं मालक, तुम्ही आज काय करू राहिले एक की? महिन्याचं जरी थकलं ना, भाडं थकून देणं हा गुन्हा आहे. अहो मान्य आहे मला, पण मग ऐका ना, तुम्हाला देणार आहे भाडं, आम्ही कुठे देणार नाही, असं थोडी आहे. देणार आहे हे मला मान्य नाही. अहो आमचं एवढं 6 महिन्यामध्ये मालक, आम्ही तुमचं भाडं बुडू का बरं? हा तुमचं भाडं काहीतरी 3,500 रुपये भाडं इथं लई. मी काय म्हणतो ते 2 रुपये का असं ना, पण आज भाडं पाहिजे. आम्हाला 7-7 हजाराचे कपाट आहेत, पलंग आहेत, एवढं सामान आहे. आम्हाला काय करायचं कपाटांची, आम्हाला पैशाची मतलब आहे. अहो पण मग आता तुम्हाला माहिती आहे ना मालक, खरं म्हणजे तुमचं बसा इड हे बघ, बसून टाइमपास करता येणार अहो नाही. मालक तुम्ही बसा तर खरं. मला बाकीच्या खोल्या अजून हा माहिती आहे मला, हा. पण ऐका ह्या बा, आता तुम्हाला तर माहिती आहे मानावरा कसा आहे. हा तुम्हालाच काय अख्ख्या गल्लीला माहित झालंय आता. पहिले तरी झाकेल हा. होतं, आता पार उघडं करून पाहिले लोकांनी काय काय मानावराचं वागणं. हा काम करीत नाही असं. हा पण आता एक करायचं, तुम्हाला माहितीये का, आज मी तुम्हाला पैसे द्यायसाठी ठकीकडे गेले, सुमीकडे गेले, चंद्रकडे गेले, सगळं नाही म्हणलं पैशाला. मला ते सांगायचंच नाही. मला पैसे पाहिजे, नाही तर भांडे बाहेर फेकले जातील. अक्षरशः तुम्हाला सांगते, घरात गहू नाही हो, गहू दळून आणायला गहू सुद्धा नाही. संध्याकाळची मला भाकरीची पंचायत आहे. नाहीतरी कुठे 2 डझन पोर आहे तुमचे, दोघच आहेत ना तुम्ही. अहो ते काही करीन तर पोरं होईल ना, हा? म्हणजे काम धंदे करीन, त्याच्यानंतर बाकी पुढचा संसार पाणी नीट करीन तर पोरं होतील ना. बरं माझं एक मत आहे, मला टाइम नाहीये, मला पैसे पाहिजे. एक काम करा ना, उद्या या ना तुम्ही, उद्या देऊ पैसे. नाही आज मी पैसे बाबा उद्या झालं तर उद्या देईन बाई, आता काय माझ्याकडे पैसे नाही. मी काय म्हणतो, वसूल करून द्या ना. वसूल म्हणजे सोडून घे, कसे आपण कसे करू. वसूल? मी तुमच्याकडे भाडे देऊन येऊ का तुमच्या घरी कामाला? कामाला नाही, हं. मला वावरात येते उपटाईल तुमचे. मला ते नाही पाहिजे, पैसे पाहिजे एक, नाही तर वसूल करून पाहिजे. हे बघ, मला पैसेच पाहिजे, नाही तर माझी इच्छा पुरी पाहिजे. बाबा मालक, हं, माझ्याकडे काय पैसे नाही बाई. हं. आता मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही. मानावर एक तर कामाला जात नाही, आज कसं काय ढकलून बाईला वाणी डुसणे देऊन हाकाला त्याला पण काम. मग मी फेडून घ्यायला तयार आहे ना, वसूल करून घ्यायला तयार आहे ना. फक्त हा म्हणायचं आणि चालायचं. काय करायचं? कोणत्या तोंडाने हा म्हणू का बाई मी आता? हा? तुला तर समजत ना मी काय याचं वय म्हणतो. काय माव आहे काय? हा? इथं व्यवहारामध्ये वयाचा विषय नसतो, समजले. ऐकायला चांगलंच बारीक येतं म्हाताऱ्याला का? हा काय नाही, हा बरं मग आता वसूल करून द्यावंच लागणार का तुम्हाला? हा पण उद्या आले असते मला नाही. तर- आज उपास सोडल्याशिवाय जाणार नाही. अहो माई पण मजबुरी ना, समजून घ्या ना तुम्ही लगेच. मजबुरीचा काय संबंध येतो इथं? बरं पैशाची मजबुरी, श्री संपत्तीची काही मजबुरी, कुठून उचना आणायचे, कोणाकडून विकत घ्यायचे, आपलं आहे ना. अहो नाही ना, पण कोणाला जर कळलं तर 4 लोक माहित होतील ना खालून वरून पार, 5 लोक वगैरे येईल. आपण काय मोकळं सोडणार आहे का खाली वरून चुकायला? मग नाही, आपलं काम झालं, पैसे वसूल झाले, आणि मी हमेशा कधीही मग पैसे वसूल असेच करून, पैसे मागणार नाही, दिले तरी ते वापस देऊन टाकेल, चालेल. नाही नाही, मला जमणारच नाही असं काही. हा नाही जमणार. मग पैसे पाहिजे मला. नाहीच आहे माझ्याकडे पैसे, काय सांगू मी. असं असं चालत नाही. नाहीये मग असते तर दिले असते मी. हे बघ, मी आहे ना आता भांडे बाहेर फेकल्याशिवाय राहणार. कबूल होते का नाही? मी काही नाही करणार. नाही होणार का? मालक तुम्ही ऐका ना, आज काय करू राहिले तुम्ही? ते जमणार नाही. अहो मालक, हे बघा, ओ म्हणजे हा? इथं काही चालत काय सारखं नाहीये ते. अहो मालक ऐका ना तुम्ही, हा तुम्ही बाहेर काय फेकू? मी काय म्हणतो, हे फेकल्याशिवाय राहणार अहो, नाही. कारण मालक. कारण तुम्ही आज काय करताय? अहो नाही. बाया, गल्लीला दाखवा नका करू. मालक ऐका ना तुम्ही, अहो तुम्ही गल्लीला दाखवा नका करू. हो. मग कबूल हा. कबूल बाई कबूल हा. चालायचं कबूल. चल. दरवाजा लावते ना. हं? दरवाजा. काय तर हा दरवाजा तर लावायच पाहिजे, पण आपला कार्यक्रम होणं लय महत्वाचं आहे. बरं आता आहे ना, आपले पैसे वसूल पाहिजे.
बाकीचं काहीच माहित नाही. चल आता बायको खुश होईल, भाडे देतो आणि आज मस्त हॉटेल दोघं जण जेवायला जातो. काय हं? काय घर मालक आले होते काय पैसे मागायला मग घर भाड्याचे. हा अन मग काय बाय आता, मग दिले बाय आता वसूल करून. नाव हा वसूल करून दिलं. हा मग आता पैसे तर पाहिजेत ना घरवाडे. तुम्हाला काय फ्री द्यायचं का? अहो काय मला लाज वाटत पाहिजे. म्हणजे तुमचा अन्याय झाला, अत्याचार झालाय. अन्याय ना अत्याचार इकडं पहा. आधी जर नीट गेले असते जग मारली असती कामा धंद्याला ना आम्ही हा? जे खोल्या भाड्यानं दिल्या ना तर ते ही काय अत्याचार करायला नाही नसेल. देईल. पण वसूल करून घ्या तेव्हा नाही पैसे टाइम घाले ना. काय हं? आपण बघ आता शिक्षा धर. झाला. अरे पैसे अहो तुम्ही जर हे ना थांब थांब तू थांब. आणि मा बायकोची इज्जत भरून दे. काय इज्जत भरून दे इज्जत. हे पैसे आत्ताच दिले ना. हा. आता मी घेतले वसूल करून. आता हे पुढच्या महिन्यात दे मला. आता नाही राहिले माझे पैसे. नाही का? नाही आता माझे पैसे राहिले नाही. आणखी पैसे कुठे दुसरे अजूनही आहे का? हा मी खिशात घालतो मी नाटक करतो का? आता या 2 महिन्याचे पैसे फिटले. हा हा आता इथून पुढे काय भाडं होईल ते बरं बरं येतो मी. हा जाय जाय. हा पाहिलं ना तुमच्या अशा वागणुकी पायी लोकांनी असा गैरफायदा घेतला. हा? माहित चूक झाली खरं. जर तुम्ही तवाच जर कामाधंद्याला व्यवस्थित गेले असते, हा तवाच नीट झक मारली असती तर काय ना आज हा प्रसंग मावर आला असता. पण माणूसच नालायक असं एवढं नाही करायला पाहिजे माणसानं. मी काय होतो पैसे आज ना उद्या भेटू शकतात. त्यानं जर मला येऊन द्यायचं. अहो पसारा फेकला त्याने गोदड्या गादड्या अख्ख्या फेकल्या होत्या बाहेर. बरं मी काय म्हणतो आता पैसे नील झाले ना त्याचे. आता एक काम कर आपण झक मारली झाकली 1.25 लाखाची खोली सोडून द्या. मला कामाला काम लागले. मला तिकडे ना 700 रुपये हजेरी काम लागले. मी आता तिकडे काम ते काय जाणार. म्हणते ऐका ना, जाऊ दे आपल्या भावबांधाच्या बाजूलाच आपण आहे ना तिकडे झोपडं कोपडं बांधू नाही नाही आणि तिकडेच राहू आहे आपण. तिकडे माझं कंपनी शेजारी काम खोल्या तिकडे. बरं कंपनी समोरच खोल्या तिकडे बायांना काम भेटत. बायांना 500 रुपये हजेरी आणि माणसाला 700 रुपये हजेरी. दोघं तिकडे कामाला मी काय जाऊया. म्हणते मग आता ऐका, तिकडे बाटलीची पॅकिंग तुझं काय. आता आहे ना आपल्याला लागत 2-3 दिवस तेवढं सामान घेऊन चला. नंतर तुमचा पगार आला का एखादा मग गाडी करून ये 6 महिन्यात येईन. नाही ते उचल देतात ना. हा का? ते म्हण तुम्हाला 10,000 उचल देतो म्हणा. पण मग आता आपल्याला जेवढं झेपन तेवढं घेऊन चला. बाकीची गाडी करून न्यावं लागेल ना. चल चल नको नको या नकोच एक घरच नको. आज असं घर नको. आता शिक फिटली बाबाची दुसऱ्या जवळ वापवलं तवा. फक्त कपडे देतो, घे बॅग घे बॅग राहून द्या. बरं घे, बरं घे. गोदड्या गादड्या नंतर गेले बाबा सांगते आता. तो परकल अंडरपेंट में कपडे बदलायचे. चल काय करते वहिनी रडून. भाऊजी तुम्ही आत्ताशी आले का? आता काय करते आता दुःखाचं बिघा तो जाऊन दे तर. आता रडू नका तर रडू तो का येणार आहे का परत. आता तू किती रडली आता दिवसा रडली तो का आता परत येणार आहे का. आता वहिनी धीर याचा धीर काळ जवळ ठेवायचा पुढे चालायचं. कसं धीर देऊ? आता एकटी बाई माणूस कशी राहू आता एवढं मोठं करा. हाय पण हाय आता तुला मोर सोड असते तर मग काय वाटलं नसतं परत. बाई मी काय तो संकट मध्ये होता बाई. आता संकट आलंय त्याला मी सावरायचं काम करायचं. तू आता सवारून घे जीवाला सवार. अबे तुला दुखायचं सगळ्या जगाला दुःख. आता काय सांगायचे. रडू नको रडू नको रडू नको रडू नको रडू नको. अगं रडू रडू तू नेम आग राहिले नाही पुरी. असं काय करते तू. आता रडू तो येणार आहे का. त्याला वर दुःख होईल. तू रडली तर तू आणखी दुःखी होईल वर.
हा मला सोडून जाताना दुःख नाही झालं का द्यायला? अगं माझ ऐकायचं का तू? जर तू खुश आहे ना तो वर आकाशात खुश राहील, वर स्वर्गात खुश राहील. तू जर रडली ना तर त्याचं तिला जेवायला खावायला जीव लागणार नाही, अन्न ग्रहण करणार नाही तू. त्यापेक्षा ना तू सुख राह. तुला काय लागलं, पैसा अडका लागला, दाणे तुला लागले तर आपलं करून घेऊन ये. पण तू ना जीवाला ताण नको, आणि ताण घेतला तर तू लवकर जाशील. लवकर गेली एवढं 20% याला कोण तरी म्हणणार आहे? हा कोण तरी मला सांग बरं. बाई भाऊजी तुम्हाला सोडून 1 मिनिट बी राहत नव्हते ना ते. कुठं मी तुमच्या सांगत राहायचे. हा ना आता आम्ही एकमेकाच्या वचन घेत होतो का मारताना आपण दोघं संगच मरू. पण ते- आता मला इथं कोण पाहणार आहे? कोण सांभाळीन मला? नाही, आता त्या बाई धीर घे वहिनी. तू ना रडून गागून काहीच बनणार नाही. आता रडल्यावर काय होत नाही. नाही जाऊ. मी काय म्हणतो आता थोडं आहे ना गांपूस वहिनी अरे काय तू हे करून घेतली जीवाची दशा. डोळे वहिनी असं नाही करायचं. आता तुला रडायचं मला मग शकत आता काय करते. आम्ही एक वाडा अर्धा करून नाही खाईल माणसं तर काय सांगायची. परत त्याला विलाज त्या गोष्टीला बाई सगळ्याला आवडतो येतो. त्याच्या वाईट एवढे पैसे लागते असते तर त्याचा काय ऍक्सिडेंट झाला तर फक्त त्या अटॅक आला त्याला कोणत्या लागला. मी काय म्हणतो तो कोणलाच बरं त्याला क्षणाचं मरण. काय लोक म्हणतात मला अटॅक येऊन मराव, कारण त्याला दुःख नाही ना मरणाला. दुःख होतच 5-10 मिनिटाचं माणूस लगेच जातं. पण मग कसं काय पडायचं ऍक्सिडेंट मध्ये तर फडायचं गाड्यामध्ये गुतत. म्हणते शानाचं नाही अख्खा मला गुमूतच लावा लागला. तुम्ही म्हणते शानाचं. काय करायचं वहिनी आता तू ना धीर घ्यायची जीवाला धीर. बाई तुला पैसे लागले तर पैसे आणून दे, तुला दाणे लागले तर दाणे आणून दे. तुम्ही काय अडचण बाई तू इकडून पुढं तो घर भाडं सुद्धा मी बरे जाईल. तू लोड नको. पर तू धीर दे जग. तुझ्या नवऱ्याच्या पाय देऊन तू जग तर त्याला महत्व नाही. तर लोक आहे ना तुला माहिती लोक खेळत राहतात गुण आहे ना. त्यानं काय केलं ते मध्ये सरपंच इलेक्शन खेळला, लई लोकांच्या डोळ्यावर आला, लोकांना आनंद झाला. आनंद गेला माहिती गेला आपला काळ गेला काळ. गेला का नाही? मला आशाच नाही राहिली जगायची. नाही काय त्याच्या जागेवर तुला मी उभं करणं निवडून आणणार 100%. लोकांच्या ना नाका खाली करणारच. मला कोण देणार आहे? अरे मी आहे. मी स्वतः 1,00,000 रुपये खर्च करीन पण तुला निवडूनच आणीन. तर मला श्रीपतराव म्हण फक्त तू ना वहिनी फक्त जीवाला सांभाळ. खात बीत जाय. तू ना दवाखान्यात जाते नाही तू. तुला ना तसं झोपायच्या गोळ्या बिळ्या घे आणि झोप जाय. तुला माझ्या चाकाची बहीण घेऊन यायची. तुझ्या बोलायचं 8 पदार्थ करून लागायला आले होते सगळे गेले. सगळे वहिनी तुला सांग का आता मी सुद्धा समजा तुला इकडे परत कसं मला इकडे राहणं योग्य वाटत नाही. लोक चांगले नाही. बरं आपलं मी सुद्धा मनाचा माणूस असं जर केलं तर लोक मग त्या बायचा नवरा वाढला हाताने चक्रा मारायला लागला. खरं खोटे. त्याच्यामुळे मी महावीचं तिला जगवतो. माझ्यामुळे तुला नको त्रास. बरं लोकांना आपल्या बाया किती नालायक मग ते पाहता तो नवरा नाही झाला ती लगेच त्या मित्राला घरी सुटली. मग तसंच राहत बळजबरी. काही लोक लटकावित्या. आता तर माग सारा नाही राहिला. पहिले सारा होता तर कोणाची बोलायची टप्पर नव्हती. अच्छा तो राक्षस होता ना. बस सर्व होईन मी काय म्हणतो जेव्हा जायचं पोटाला खायचंय. रडू नको काय लागलं मला फोन करीत. कोणी काय बोललं ना मला फोन कर. तिच्या आईला 2 तुकडे करणार माणूस येऊ. आता काय किती काय माणसं आले किती काय गेले राहिले काय इथं झोपले काय. कोण कोणाचं नाही राहत. नवरा तो नवराच राहतो. आज बाकी संधी सोडणार नाही. आणि आपण जे कार्य केलेलं आहे ती नाही म्हणली तर तिच्या निदर्शनात आणून दिलं. आणि तेवढं पाहिल्यावर तिला काय ताकद आहे तिची का बा असं नाही तसं नाही. आज ती संधी तर सोडणारच नाही. पण आता गाड एकटीच असेल का
आता कवर हे दुःख धरायचं हा? हे दुःख धरण्यात मजा नाही. आता काहीतरी सांत्वन करायचं आणि कामधंदा करायचा. हा काय काम धंदा करावा, फोन घेईन मला कामाला. का बरं? अरे बाबा माणूस आहे बर का. मी काय म्हणतो, माणसाला काम कोण नाही देणार? कोण नाही देणार. सगळं भेटेल, सगळं विसरून जायचं मागचं दुःख. आणि आता आहे ना, बाहेर कामाला जायचं म्हणलं, आजकालच्या लोकांची नजर चांगली आहे का? नाही नाही, जाणार आहे मी. आपली नजर चांगली ठेवल्यावर लोकांच्या जाईन कसे बी असं आपल्याला त्याची गरज नाही. हा नाहीतरी आपल्याला फक्त शरीर सुखच लागेल ना. हा तुम्ही असा हात काय लावून राहिले मला? थोडं लांबून बोला ना. म्हणजे शिरप्याचा चालतोय, माझा नाही चालत का काय हात? शिरपायचं चालतं म्हणजे तू झोपच आहे वाटतं. मी झोपत आहे. काय झोपत आहे? तुम्ही काय बोलताय? काय बोलता नाही, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे सगळी. काय रेकॉर्डिंग आहे? हा दाखवू? काय? सगळ्या गणगोतात करून देईल. ओ तो माणूस असा देवासारखा माणूस आहे, त्याची कधी कोणावर नजर पापी नाही बर का. नाही का? तुला दाखवतो बघ. काय हं? काय दाखवत्या? काय दाखवतो बघ ना. म्हणजे तू म्हणते ना शिरप्या तसा नाही. हे काय पूर्ण तुझ्या गणगोतात करील आणि अख्ख्या जगामध्ये पेपर आउट सुद्धा करायची ताकद आहे अहो माझ्याकडे. बाई ते काहीच नाही, आमच्यात काहीच नव्हतं तसं. ही बिलका बिलकी काय? अहो ते फक्त ते आले होते सांगतो करायला, फक्त आम्ही बसून होतो. अशी पप्पी घ्यायला? पप्पी कधी घेतली त्यांनी? मग ते- फक्त गळ्यात हात टाक केले, डोळे पुशीत होते ते आले. नाही 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 नाही, एवढं झाल्यावर बाकीचं झालंच. अहो नाही हो, असं काहीच नाहीये. मी काय म्हणतो, मला बाकी माझा नवरा असताना मी असं ते शिरपतराव सांग करीन का? या शिरप्यामुळं तुझ्या नवऱ्याला नाही तर तुका मराठ जागा होता त्याला मारलं ना कोणी? तू. मी नाही मारला बाई, खरं शपथ मी नाही मारलं. तुम्ही दोघांनी मारला असेल. अहो नाही बाई, अटक आला बाई द्यायला. नाही नाही नाही, शिरप्याचं तुझं आधीच लफडं असायला पाहिजे. हे जग जाहीर मी करणार म्हणजे करणार. हो असं काही नका करू, नाही तर लोकांना खरंच आठवण. कारण आमच्या ना खरंच म्हणजे खरंच येते. या बा आमचे ना एक तर गल्ली गल्लीत भांडणं व्हायचे बाई, दोघं नवरा बायकोचे. मी काय- आणि तुम्ही जर अख्ख्या गावाला जर असं सांगत हिंडले ना तर अख्खं गाव म्हणून हा म्हणशील हेच करे नाही नाही, म्हणजे. दोघांना जेलला पाठवू शकतो आजही बी. का तुम्ही शिरप्यानंतर तुझा नवरा मारला आणि यांचं कारस्थान चालू झालं, काय करणार बोल? नका हो, असं नका करू. तुम्ही जे म्हणशाल ते करते मी, पण तुम्ही असं नका करू. तुमच्या पाया पडते मी. पाया नको पडू, पाया देवाच्या पड, माझ्या नको. माझ्याशी लपड करणार? लपड प्रेम प्रेम, लपड नको, प्रेम. बाई जग जाहीर करू का प्रेम करणार? हम्म. जग जाहीर- काय करणार? नाही जग जाहीर नका करू. मला गरज आहे हा आणि मी सोडणार नाही आता. हा काय करणार? तुम्ही जे म्हणशाल ते, हं? तुम्ही जे म्हणशाल ते. पाय बर का? हा. हे बघ, नाही तर मी केल्याशिवाय जाणार नाही. लक्षात आहे? म्हणजे तुम्ही करायला आले होते गिड. नाही 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 नाही. मी जे पाहिलं होतं ना तुमचं, तर हे जग जाहीर मला माझ्याशी जर नाही प्रेम केलं ना. देवा काय वाईट दिवस आले रे मावर. मी काय म्हणतो मला पप्पी देणार ना? पप्पी देणार ना? हो. हं? नक्की पाय बर का? मी काय म्हणतो, काय असं दुःखानं नको, प्रेमानं पाहिजे, प्रेमानं. आता मनावर मला म्हटल्यावर मला दुःखच होईल ना. मरू दे ना तू. मी काय म्हणतो, आता शिरप्या होता ना, त्याची तर एंट्री राहतेच ना. आता त्याला नाही त्यांचं काहीच नाही, तसं खरंच काही नाही. कोण म्हणत? मी स्वतः पाहिलंय. अहो खरंच हो, कायची शपथ घ्यायला मनावर शपथ, असं काही नाही. मी काय म्हणतो, तुम्ही हात काढा ना. नाही ना, मग. आता हा नाश्ता म्हणून चाललो मी, पण संध्याकाळी आल्यावर पोटभर जेवणच पाहिजे. काय म्हणतो मी? हम्म. आणि इथून पुढं माझी हो हम्म. नक्की. वय आणि जर नाही झाली तर तर सगळं जेवढं शिन काढलेलं आहे ना मी, हम्म. तेवढं व्हायरस करीन मी. हं? नाही नाही. हं? मग कबूल होणार ना? हम्म. मी सोडून इथं कोणी आलं नाही पाहिजे. हं? म्हणजे आणि आता
मग इथं दुसऱ्याचं कारण का गरजच नाही इथं मी आता आहे. सुटकाचं घर आहे म्हणलं कोणी कोणी येणारच ना. नाही 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 ह्या कामाला कोणी यायला नाही पाहिजे. हम्म. आता तसे घरी येऊ दे पण ह्या कामाला दुसरं कोणी आलं नाही पाहिजे मी सोडून. हम्म. लक्षात कबूल आहे ना. आणि रात्री मी 8 वाजता जर आलो तर दरवाजा खुला ठेवायचा. हं? चालेल ना. एक पोपी पाहिजे आता. नाही हा नाही नंतर नाही. नंतर का होईना पण. झालं का हं? जर गोळा करून चहा घे. येऊ का मी. तो काय काम हं? तो काय काम काय काम होतं तुला पप्पी लागते का मला काय करायची पोपी. हं? मी काय रांड काय का मस्त गावरे गेले ना तर गौऱ्या मी घ्या. ऐकत होते ना काय? म्हणजे ज्या बायचा नवरा मेरा तर देते तुला तू गेलास का भाऊजी ते काही पण म्हणताय ना आपला तो व्हिडिओ काढून घेतला त्यांनी. का चढव ते मी रडत अरे याच्या खोडी हा तर बायचा नवरा मेला का हेच करतो आणि तू ए मोबाईल इकडं हे बघ जर डिलेक्ट काय मोबाईल फोडी हे बघ. तोंड फोडी नाही नाही, तू सगळं तू कर. काय मला वाकडं कसं लिख बाहेर कोण तू लिख तू लिख बाहेर अरे याच्यात नाहीये हा. मी दुसऱ्या फोन हाय हाय वय वय कर बाहेर कर काय कर काय करायचं कर म्हणजे एवढा नका झाला का तू. तू काय करशील नाही ए, ए, हे बघ हे बघ हे बघ काय करशील सर तू मोठं जाऊन मारेन पण मला मी पापाचा माणूस आहे पापाचा बाहेर माणूस लेख काय म्हणतो पापाचा माणूस हा? नाही तू? हा? पापाचा माणूस हा? नाही तू? हा? बघतो तुझ्याकडे बघ बघ बघतो अरे आणि व्हाय- कावळ्याची सारी भांडवल मत नाही बघ ढोरे काला मारतो. हा दिसतात तो करडी फक्त बायचा नवरा वाढला का हा. काही गेला तिकडे कोणीतरी येतं भेटलं का त्याच्या खोडीच्या आणि तुझ्या रे काय त्या? तुझ्या तू लिख रे बघतो तू लिख लिख तू मी शेवटची फक्त- सांगा पोलीस आहे ना मी फक्त रिकामा गेलो हा 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 मोबाईल घे ऐक, ऐक. मोबाईल घे आणि पोलीस स्टेशनला चल मी काय म्हणतो हा. ज्या वेळेस रिकामा जाईल ना मग त्यावेळेस तुला सांगतो येतो मी. काय वहिनी अरे असे लोक मध्ये येऊन द्यायचे नाही ना तुझे. तो लय नालायक माणूस हाती नालायक माणूस आहे आता मला काय माहिती भाऊजी मी कधी घराच्या बाहेर सुद्धा नाही गेले आजपर्यंत. अरे तुमचा त्याला भाऊ आता तर मला कुठं जायची पाळीच नाही आली. अरे त्याला कधी माणूस वारण आणि त्यानं बाई पाहिली कधी बाई त्यानं कॅबेज केली आपल्या गावाच्या एवढ्या बाया मेल्या नाही एक बाई त्यानं सोडलं नाही त्याला म्हणा तुला व्हायरल करायचं ना जगभर नाही आपल्या गावात नाही सगळ्या जगात व्हायरल कर काय कोणतं वाकडं होत नाही फक्त स्वतःचा म्हणून खाल्ले पाहिजे हा पोलीस मोबाईल आपण पोलीस स्टेशनला जाऊ शकतो का हा माणूस करतो ब्लॅकमेल करतो तेवढं तुम्हीच करून द्या भाऊजी. मग आता मी कश का जर सुटकाचं घर सोडून दार नाही लावती हा दारीवर. फोन जमा राहू दे त्याला घरात मग एंट्री परत आणि गोळा करे चहा घे जाऊ का मग तुला भाऊ गेला म्हणलं मग मला पटकन चहा करून दे आणि तिला चहा पाहिजे हम्म. जाऊ का मग नाही धीर घे तुला मग तो मला फोन का नाही केला मा मोबाईल चार्जिंग लावले कुठं पडेल का? एवढून पुढं काय झालं तर पहिल्या टॅटीला मला फोन कर पावतीचं इडं त्याचं इडं खाली तंगडं खाली वर तंगडं मी वर काय म्हणते माझा आवाला मला जोडी पाठवून द्या ना इकडं. संध्याकाळी पाठवून देतो हा मी जाऊ पण तिकडं तिला पाठवून देतो ते पोरं सोरं सगळं गाय जेवायचं नाही घरामध्ये जाऊ का मग बाई एकटे बाईचं आयुष्य काढणं खरंच नामुमकिन आहे. हं? जर आता जर भाऊजी आले नसते तर त्याच्याकडे मोबाईल घेतला नसता तर आज मग काय झालं असतं मलाच माहित नाही बाई. हं? आता ना इडून पुढे दार लावूनच बसत जाईल. 10 एकदा होऊन जाऊ दे मी कधी घराच्या बाहेर जाणार नाही कुठं. नाही तर जाईन सर्व बाहेर निघून. आता मा कोण इड मला आता पैसेच पाहिजे. कुठं पैसे रे? नाही नाही ते बाकीचं नाही. देतो ना पैसे मला बुडवायचे नाही मी काय म्हणतो बुडवायला पाणीच नाहीये कुठं. हा मग मग पैसे काही जर बुडवायचं ठरलं त्याला पाणी लागत मला पैसे पाहिजे नाही तर माझी सोय कर एक. आता तू काय सोय करू काही कर मला ते बाकीचं माहितच नाही ना. मग सोय काय काय करायची मला सांगते का नाही नक्की तुला काय लागत आहे? मला मला एखादं पाखरू आणून दे नाही तर पैसे देतात. माझे 10,000 रुपये आताच देतात नाही. तू म्हणतो माहिती आता मी फेडू का झेटी फेडू मग त्या पैसा करता हे बघ तू काही लेडीज आहे का. नाही नाही माझा तू एवढा आणीचा कांडे आलाय मला पैसे दे मला पैसे दे बरं घे मावर वस्तू कर मग नाही नाही तू हसून गोड करू नको मला पैसे दे नाही तर मग
माही सोय कर. काय करतो बोल, पटकन बोल लगेच. अरे भाऊ ते मला थोडा विचार करते ना का काही. अरे बरं मी काय उद्या देऊन टाकतो पैसे. नाही नाही, मला आता तू निकाल पाहिजे त्याचा. मी काय तो मी पाहतो गचून सोडा मी कुकडे चाले पळून. नाही नाही, पळायचं काय बरू साहेब. बरं कंचा पाकडू आणू आता बाय. कावळा हाती लागणार नाही, चिमणी मा हाती लागणार नाही. आणि ते कंच आता ते मोठं आणू का घेताड. मी काय म्हणतो, ते काय कापून खायचंय का मला. एखादी कवळी पोर आणायची, एखादी बाई आणायची मस्त पैकी एकदम झक्कास, अगदी पैसे वसूल होतील अशी. काय करतो बोल पटकन. चौकशी करायला मला पाहावं लागणार. अरे मग तू लागतील महिना एक चौकशी करायला. पण मला तुम्ही एक दिवस जाऊ दे का नाही कम से कम. नाही आज 4 वाजेपर्यंत. काय करणार, पण कुशीत करू दोन्हीतून एक काम व्हायला पाहिजे 100%. आजच्या आज. हा. हा मी वाटच पाहतो इथं. बरं मी काय म्हणतो बाई, मी ना फक्त आणून द्यायचं काम करीन, बाकीचं तुम्ही काय करायचं. ते फक्त तू आणून तर दे. आणि तुला किती पैसे द्यायचे तुम्ही. आणि तुला दिले ते तू तो पाहत पैशाचा विषय माझ्याकडे नाही तर माझे 10,000 रुपये दे. मी पाहतो तिथं आणून. हा हा, लगेच झटपट काम व्हायला पाहिजे. हा ये वय मग पटकन. तुम्ही लय जाडून घ्या टाकलो. आडून घेतलं. अरे भाऊ पैसा आहे हा. पैसा आहे पण एवढा हाती 4-5 नको गरीब हो. हा विचार आहे. माती 4 नाही झाला. तेव्हा नाही लाज वाटली पैसे घ्यायला. एवढी नाही लाज वाटली. आणि आता द्यायच्या टायमाला अत्याचार म्हणजे पैसे मागितल्यावर अत्याचार होतो नाही का. बाबा मी तुमच्या ताब्यात आणून देईन, एखादं पाहून भेटलं तर. आणि ते मग तुम्हाला काय काय करा. भेटलं तर, नाही भेटलं मग पैसे हवा ना, पण माझं आज नाही तर उद्या पाहावं लागा तुम्हाला. लगेच का काय आता काय ते काय. आणि 2 महिने झाले तेव्हा नाही लाज वाटली माझं का? लग्न असं तर मी माय बायको आणल्याची आता पुढं काय हे सांगू. बघ, एक तर मी लय दिवसाचा उपाशी असल्यामुळं माझी सोय ही व्हायलाच पाहिजे. बायको मरून किती दिवस झाले तुला माहिती आहे ना. हा? खवळलेले होतो. खवळेल नाही मी आता. मला लक्षात आलं तुला खवळा तो मदन खवळा मदन म्हण, मामा म्हण, कोणी का होईना, पण एवढं काम हे व्हायलाच पाहिजे. कारण मी लय दिवसाचा उपाशी आता. आता दम काढायला जागा नाही. हा नाही ते तू सुरू करू. हा तुझ्या ताब्यात आणून देतो बाबा भेटला का. हा जाऊ गो. हो मी वाट पाहतोय. हा हा तिथपतराव काम करणार आपलं बरं का. इमानदार माणूस येतो, पण आता कवाशी येतो काय माहिती. लय खळबळली गाडी आता. यायला पाहिजे लवकर, मग मजा आणून घेतो. 10,000 रुपये एका दिवशी वसूल करील तर. हा कोडो बघा बाबा इकडे डोक्याला टेन्शन आलं बा. काय करे एक बाई पाहतो तिला डोकं लावून काहीतरी लाबाड जाबाड केल्याशिवाय काय. बया ओ बाई ओ बाई ओ बाई ओ ओ बाई ओ हो ऐका ना थोडी थांब. काय किंवा आहे होईन का तुझ्या ना काय झालं. होईन का उपकार. अहो झालं काय पण मी म्हणते. हो काय झालं ऐका ना. कुठून आले रे तुम्ही. मी ना 1 तास मळ्यामध्ये असं पळतोय मला बाय माणूसच कुठे सापडला. काहून कोणी चोर बीर माग लागले काय बाई. चोराला लागले तर चोर काय करते. माझी बायको आहे ना डिलिव्हरीला बरं तिला अँब्युलन्स भेटा काहीच. तिला न्यायची सोय आहे ना. अरे बाबा मी दाईन नाहीये मग. दाईन नाही पण तू तिला त्यापाशी बस ना फक्त. त्यापाशी 5-10 मिनिटं बस फक्त. काय करू मी बसून. मला अँब्युलन्स आणायला जायची त्यापर्यंत तू त्यापाशी बस फक्त. तिला त्यापाशी बस फक्त काहीच करू नको. नाही रे बाबा मला ना ते कसं माहिती का 6 महिन्याचं लेकरू होस तर मला चालत नाही. अगं बाळाची वैल नाही लांब बस तिच्यापासून 10 फूट लांब बस पण तिच्यापाशी बस. तिकडं बसून काय करू. ती कळा द्यायला लागल्यावर मला तिकडे तकलीफ होईल. अगं काळा नाही तसं काही नाही पण तू तिला फक्त मला ना कोणाच्या हाल नाही पावत. फक्त 10-15 मिनिटच बस. मला अँब्युलन्स आणच तू तिच्यापाशी बस फक्त. फक्त 15. अगं मी काय वखत पडलाय ती बिचारी वखत पडलाय. कितवा महिना चालू आहे. ते 9 महिना लागलाय. ती ना ते पोरले मोठे ते ना बाहेर आहे ना दवाखान्यात न्यायला पण तुला मला सोडून जाते नको. अटकलं काय. हो बाई चला ना. नाही हो खरंच मला ना ये बाई आम्ही याच शेवग्याचं झाड लावलंय तर पार खाली गवत नाही ते येडवण झालं होतं माय पार. कधी का बाई काय झालं माहिती का. माझी 3री बायको मला पोरच होत नव्हतं. व्हायना पार मावलं 65. आता बाबा भाऊ राहिला तर जाय ना तिची काळजी घे 65 वय झालं. 65 वय इकून तिकून कसं तरी आम्हाला देव पावला. आणि तिला दिवस गेले. 4थ्या बायकोला दिवस गेले. चौथ्या बायकोला दिवस गेले. जर त्या दिवसात जर काही जर त्या बायकोला जर पोराला कमी जास्त झाले कमावलं जाऊ दे ना मग तिला कमी जास्त झालं 3 राहतील ना. काय 3 बायका असतील पोर हिला होऊन राहिले ना.
मग एक काम करायचं इथं पोर ठेवून घ्यायचं आणि ते 3 बायका सांभाळून आणि घ्यायच्या. जर ते पोर काढता काढता मेलं मग हा तेवढं आहे बाई. अगं सगळा मावला जे तुला सांगतो आता आत्मा तुटतो दुसरी करावं मग अजून. म्या- आता 4 केल्या अजून एखादी अहो करावं बाई 5. माझ्या बायकोला मी कवडीचं काम करू दिलं नाही ए बाबा जाऊ दे रे बाबा, तू काय मा उपकाराला का पण ठेवली काय तू बायको? ते नेमकं होय तिकडं. ती नेमकं मळ्यामध्ये फिरायला आली तिचं पोट दुखायला लागलं कर उपकार करणं माझे एवढा उपकार कर ग बाई. नाही रे बाबा जाऊ दे, मला ना खरंच टाइम नाही मला मारा. पैसे घे बाई लागत तुला मी 100 रुपये देतो तिला बसायची फक्त मला आंबुलन्स आणतो फक्त आंबुलन्स 100 लाग मला 100 मध्ये नाही होणार काम. मग किती लागतील 500 लागन. हा पैसे देतो पण बस मला आणि एकटा मला चालत नाही, मी 2 फूट लांब बसन. 10 फूट लांब बस फक्त तिच्यापाशी बस मला हात लावायला चालत नाही. नाही, आणि नाही, त्याच्यात हा. बी ती गागाय वाढायला लागली तर मला इकडे त्रास होईल. अगं ती आरडणार नाही वरडणार नाही त्या पोरा करता ती दम धरीन कारण आम्ही डॉक्टरला गेलो विचारा डॉक्टर म्हणणार तू शेवटचा बाप होणार याच्यानंतर याला दिवस जाणार नाही डॉक्टरकडे लय खर्च केला आम्ही हा मग तू डॉक्टर म्हण आता जर शेवटची बारी ये तुम्ही सांभाळा याला जीव लावा बरं आम्ही काय केलं त्या पोरा एवढं आलो सर पोरं काढावंच कायला मी म्हणते इतकी- एखादं दत्तक घ्यावा. इतकी पोराची निगा दिली इतकी पोराची निगा दिली पोराचं ना अंग जाड झालं माझ्या मध्ये अगं तुला सांगतो जर बायको मेली तर जाऊन दे पण मग पोर संगीन राहिला पाहिजे हा का? कर ना बाई उपकार करणं तेवढा खरंच प्लीज उपकार करणं नाही बाबा आता ग बाई रडायला लागला हात. हा बाय बाबा मला 500 रुपये दे, चल मी येते, रडू बिडू नको काही. देतो 600 देतो चला चल बाई चल तुलाच माहिती आता कसं आहे एका बाईचं दुःख दुसऱ्या बाईला कळत म्हणून येऊ राहिले. भाड खाऊ येतो कधी यानं फार मला निश्चित पाखरासारखी वाट पाहा लावली. पाखरू आणतो ना आमका आणतो तमका आणतो फलानं करतो. हा मी वाट पाहून पाहून थकून गेलो मला अन्न गोड लागा ना. कुठे हो कुठे आहे तुमची बायको? हा तो का बरं लपवीन पण तुमची बायको एवढं मोठं पोट घेऊन कुठे लपणार आहे बाई? हा तिच्या पोटात काय येत असं ना हागाय बिगायला गेली असं या ना पाहून मग. ओ शिरपतराव पण लवकर आणा परत नाही ते ना. तुमचं काम झालंय हा. आता मला काय तुम्ही डोकं लावू नका ऐका ना मी काय पण म्हणते मी काय म्हणतो मी काय तुम्ही काही बाकी बोलू नका तुम्ही जे केलं सांगितलं केलं का नाही म्या? हो व्यवस्थित झालं का नाही पण व्यवस्थित अजून झालंय कुठं? ऐका ना शिरपत वय 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 हा? वय ऐका ना मी काय म्हणते ते कसं आहे तुमची बायको आहे ना तिकडे बाथरूम बिथरूमला गेली असेल तिकडे पोरग सटकन बिटकन हा, हा, तुम्ही पाहुणार पाहून या नाही लवकर तिला घेऊन या. माझा कलिजा सटकन माझं पोरने माझा कलिजा सटकन हा. माझा कलिजा सटकून जाईन बाहेर मी आलो पाहून पटकन बरं मी काय म्हणतो या लवकर पाहून. आपलं व्यवस्थित केलं ना. हा बरं मी काय म्हणतो कुठे याय ना बाई आजूबाची कोण बायको. कोण नाही वाट कोणाची बघायची? हा कोणाची वाट बघायची? ते पेशंट येऊ राहिलं तुम्ही हात काय लावू राहिले बाबा? तुम्ही ओळखीच्या ना पाळखीच्या मिळाल्या. हा तुला माहित आहे का आदल्या घरची खबर माहित आहे का? मी काय म्हणतो कोणाची आतल्या घरची? मला तो खबरीला नाही काय करायचं रे नाही, बाबा नाही. तिकडे जाय तू उलट. खबरीला काही नाही करायचं पण त्या शिरपतरावानं काय केलंय माहित आहे का? कोण शिरपतराव? मी नाही ओळखीत कोणच्या शिरपतरावला. तुझ्या बरोबर आलता तो मा बरोबर कोण आला होता? कधी आला होता? आता तो कोण गेला इथून? हा तो बाबा हा हा. त्याची बायको आहे ना हा प्रेग्नेंट आहे. त्याची बायको गेली कुठं हागायला गेली का मुतायला गेली ते त्याच्या पोटात कळा येत असते. मी म्हणलं बाबा तिला पहिले घेऊन ये मला तिच्यावर लक्ष ठेवायला आणलं त्यांनी. एक खरं सांगू का? काय एक खरं सांगतो मी हं. त्यानं मला आणून दिलेले ताब्यामध्ये. ऐ, माझ्या ताब्यात आणून दिलेली तो मूर्ता बसला तर मला सोडतो का नाही माड्यात तुम्हाला? तिकडं त्यानं माझ्याकडून 10,000 रुपये घेतले तुला आणून द्यायचे माझ्या ताब्यात कोणाकडून घेतले? माझ्याकडून घेतले. काय 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 म्हणतो? हे काय बघ, म्हणतो? हे बघ. काय म्हणला तू? आई, तू याला काय म्हणू याला बाई? काय म्हणती मला काहीच म्हणू काय? नको. काय हं? तुला कोणी 10,000 दिले? मी दिले मी का? हा? आणि ती चड्डी घेऊ का मी सोडून? चड्डी हा तुला मामा बघायचा का? मामा बघायचा का? हं? का रे पानसड गावच्या? पानसट गावशाने 10,000 रुपये का? ए, तू बाई माणसाला झटू राहिला ध्यानात राहू द्या. अशी नाही म्हणून खाड तर माझी ना तो आल्या हे बघ जरा शुद्धीवर बोल शुद्धीवर. शुद्धीवर बोल म्हणजे तो बापाची बांधले काय मिळ का रे? त्यानं 10,000 रुपये घेऊन दिले कोणी घेतले ते 10,000? त्यानं. अरे भाड्या तो त्याच्या बायकोला पाहायला तोंड गेला. सांभाळून बोल जरा. काय काय म्हणला तोंड सांभाळून तू? बोल. मला मला हे करतो काय? हा मान हादायला लागतोय तू? काय ते हा काय काय म्हणला तू? काय हा? म्हणली? काय? अगं जागचं हालल तर बोल ना.
अरे जागचा हालेल नाही तुला तुला बस्ती सोड. तू मला झटूकच करायला मग झटूकच करायला 10,000 तुम्हाला रुपये घेतली त्यानं. कोण घेतले मी त्यानं. घेतले मी होते घ्यायला मग तू कशी आली त्याच्याबरोबर? त्याच्याबरोबर आली कशी? मी कोण आहे मला काय माहित मी कोण आहे? तुझ्याचा नवरा आहे तुम्हाला हात लावून राहिला हा नवऱ्याचा खरं आहे, विषय नाही. मेंढ्या. थांब थांब मी त्याचा बघतो. हा मग त्याचा पाय मा नको पाहू इकडं बघ त्याचा पाय गंज लांबल्याचं का असेल काय काय कळलं म्हणजे ना काय नाही म्हणजे तर ते अशी नाही ए. म्हणून वाजवीन ना त्या तुला काय काय हं? हे काय बघ. म्हणतो हे बघ काय? तू पळायचा प्रयत्न जरी करशील ढेकळाचा मी दाखवून, पण मी त्याचा पाठलाग करून पुन्हा आणतोच. तू तिकडे त्याला आण नाही तर चुलीत घाल तो गेला उडत त्याची बायको गेली उडत आणि तू जाय उडत निघ तिकडं तू पळाली झालो गड्या मोकळा आता कधी 10,000 रेट फिटले मोकळा झाला आता टेन्शन नाही राहिलं. मी काय म्हणतो काय? कधीपासून खोटे धंदे करायला निघाला तू? मग खोटे म्हणजे काय खोटे म्हणजे काय? खोटे म्हणजे या अशा नालेक बाया आमच्या ताब्यात ज्याचे पैसे अय, हा सोड हात सोड म्हणजे शिस्तीत बस बस जायचं बस आणि चालली काय? बसायचं आता बस ते चालली हे बघ मुजरकीची बात करू नको. किती म्हणजे तू काय मला धमकी देते का धमकी द्यायला पैसे काय झाडे तोडून आणले होते का? तुला बाया का वाटो पडला का काय बाया वाटो पडला मग पैसे दे. काय पैसे काचे पैसे म्हणजे पैसे बुडाले म्हणजे बुरी काय होती हे बघ बुरी काय होती मग मला बाई आणून ते महापोत हा मग तू बार शेटी सोडून तुला लटकायला होत काय अरे आता ना. आणून दे म्हणजे ती काय पूजा करायला आणून दे का? ए ते नाही का माझ्या डोकं खाऊ ए, हा बाय अंगाला हात सोड हे बघ गच्ची सोड गच्ची सोड गच्ची सोड तुला सांगतो भल्या बरं माय पैसे दे. कच्चे तुला काय माय उपटायचे उपट कोण? अबाय अबाय मी काय होतो तू ना काय मा आकडं होणार नाही आता तर तुला रुपये काढून देत नाही का तुला बरं? काय उपटायचे उपट का नाही रुपये का नाही? अबाय अबाय तू मार खायची माचा मार खायची ये तू ये नको तू 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 जेवढे रट्टे हाणशील ना तेवढे तुझे पैसे कमी होतील जेवढे रट्टे हाण ना तेवढे माग टिपाणी हात तुला काय हाणायची तेवढे पैसे कमी होतील कमी नाही तुला 10,000 1 रुपया सुद्धा कमी करणार नाही. अबाय पैसे दे. 1,000 रुपये टोला आहे 1,000 रुपये टोला आहे 1,000 रुपये टोला 1,000 रुपये टोल्याला पैसे कमी होतील नाही तर मला हाणू दे तू कशाबद्दल आणशील? हा म्हणजे माझे पैसे घेऊन? मी काय म्हणतो तुला पैसे पुरतं बोल तुला हाणायचं कोणी हातडी दिली अरे हाणायला मग कोण- पैसे दे ना मग. आता तुला 1 रुपया देऊ शकत नाही का तुला बाय लागत होते ना हम्म. तुला बाय आणून देते ना हा मग तो जर होत नसतं त्याला मी काय करू कुठे? हा बोली काय होती का माझ्या ताब्यात बाय आणून दे तुला ताब्यात बाय आणून दिली हे तो मारामारी करायला आणून दिली. मारा मारा नाही तुझी सगळी शिटिंग काढले मी पोलीस स्टेशन नेऊन द्या की तो का हवा नवरा अतिचारपणा करतो सगळी शूटिंग काढून घेतली मी भाऊ एवढं सोपं नाही माही 10 तर नाही पण तू नाही लाखाला ठोकली तुझ्या साळून तर मा नाव बदलून तू हे असं नको नाही नाही करणार मी असं नको करणार आहे 100% करणार नको नको हं? नको. मग मारलं का मारलं 1,000 रुपये रेट्यानं पैसे टाक 1,000 रुपये रेट्यानं पैसे टाक पैसे देतो. हा ते तर बुडाले आणखी 10,000 टाक हे बघ उद्या ये माझ्याकडं मी तुला उद्या 2,000 रुपये देणार. 2 नाही 10 घेईन 10 रेट्या आणली दाणे हाणले हा? दाणे 1500 रुपये काठी आणि 1,000 1,000 रुपये परवडलं तर पाय नाही त्यांना पोलीस स्टेशनला गेलो बरं एक काम कर पोलीस स्टेशनला काही जाऊ नको उद्या सकाळी पैसे घेऊन पाहिजे तुझ्या घरी येतो मी. हा. मला चहा सुद्धा पाजू नको. हा? येऊ का? आणि परत येणं पुढं बायचं नाव काढचं का नाही पण आता बाईच्या नादी लागायचं नाही पैशाचा व्यवहारही करायचा नाही. येऊ का मग? गोडीत उद्या किती 10 वाजे 11 वाजेपर्यंत येतो. 11 किती पैसे 2,000 10,000 10 पहिले दिले ना रे तुला. ते गेले ते बुडाले ते त्या बायला दिले ना बायला 11,000 रुपये कबूल केले होते अरे तिने बी माझ्या हाडकांची पार पिळवणूक काढली ना. तू बोली काय होती मा ताब्यात आणून दे तुझ्या ताब्यात आणून दिली ती का नव्हती मग माय काय चुक आहे का मी तिची साडी फेडून द्यायला होती तुझ्या हातात हा नसती बाई आणली ना मग नियमाने पैसे होते बाई तुझ्या ताब्यात नव्हती दिले आणून बरं जाऊ दे आता का जे झालं ते होऊन गेलं. आता तू पैसे मागू नको मी देणार नाही. नाही तो मारलं ना त्याची मी 10,000 घेतो शिवाय अरे रागा बेन हाणला असेल दोन टोले. रागा बे काय मग मला हाणू दे तुला
हाणू का तुझ्या दा नाही पण आता तुला राग यायला काही चान्स तुला नाही ना नाही नाही हाणू का तुझ्या दा मी काय म्हणतो तुला 10,000 रुपये सोडून दिले ना बरं आता. तुला 5 टाकतो तुला पाणीच मागायला तू डायरेक्ट 5 मध्ये तू पाणी मागशील हे दा तुझ्या पाया पडू का जे झालं ते होऊन गेलं ना आता 10 देणार का नाही? 2,000 रुपये नाही 10 उद्या सकाळी मला 10,000 पाहिजे नाही तर 11 वाजता मी पोलीस स्टेशन मध्ये तुला दिसत नाही देणार ठेवून. हे सगळं कर पण तिकडे काही जाऊ नको बरं. हा मग उद्या सकाळ तरी काठी आणि 10,000 रुपये घेऊन ये. येऊ का मग हा का चौकात येशील का तू कोणत्या आपल्या नेहरू चौकात हा तेरीचे पण मेरे चूप चुपचाप मध्ये हा किती आपण माणसं जर असते ना गपचूप म्हणे तेव्हा पैसे जर घेऊन घेऊन टाक. आपण चहा बी पिऊ तिकडे मस्त पैकी चालली येऊ का मग हा लिख बरं काय अक्कल केली गांडीत गेली भाऊ त्याला बाई लागत होती बाई तिथं ठोकली 10,000 बुडवले पण तिच्यावरून 10,000 रुपये कर्ज काढला आणखी. बघतो आता काय नाही आला ना मी काय शूटिंग काढली बुचक्याची पण आता हिचं चांगली बसू दिली कारण बाईचा नाच काढ सोपा आहे का त्यामध्ये बाया वाटो पाडले चला आता